नमस्कार मित्रांनो आणि भाविक भक्तांनो, आज आपण भारतातील एकमेव मंदिराबद्दल माहिती पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. गोदावरीच्या पवित्र तीरावर बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात वसलेले पुरुषोत्तमपुरी हे गाव म्हणजे भक्ती, इतिहास आणि अध्यात्म यांचा अद्वितीय संगम आहे. येथे असलेले भगवान पुरुषोत्तमाचे मंदिर भारतातील एकमेव पुरुषोत्तम मंदिर मानले जाते. विशेषतः अधिक मासात येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात. गोदावरीच्या शांत लाटावर पडलेली सुवर्णप्रभा, घंटानादात विरघळलेले मंत्रोच्चार आणि भक्तांच्या ओठावर अखंड घुमणारे नाम पुरुषोत्तम पुरुषोत्तम पुरुषोत्तम. महाराष्ट्राच्या पावनभूमीत बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात एक असे देवस्थान आहे ज्याची महिमा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात अद्वितीय मानली जाते. हे आहे गोदावरीच्या तीरावर वसलेले भारतातील एकमेव भगवान पुरुषोत्तमाचे मंदिर. मित्रांनो, आपण प्रवास करणार आहोत भक्ती, इतिहास आणि अध्यात्म यांच्या संगमस्थळी श्री क्षेत्र पुरुषोत्तमपुरी येथे. पुरुषोत्तमपुरी हे नाव जरी साधे वाटत असले तरी त्यामागे आहे अनेक शतकांचा आध्यात्मिक वारसा. स्थानिक कथानुसार आणि भाविकांच्या श्रद्धेनुसार हे मंदिर सुमारे 700 वर्षापूर्वी यादवकालीन राजा रामदेवराय यांच्या काळात उभारण्यात आले. गोदावरीच्या तीरावर हे मंदिर उभे राहताच हा परिसर भक्तीचा केंद्रबिंदू बनला. पुरुषोत्तम म्हणजे सर्वोच्च पुरुष, भगवान विष्णूचे एक भव्य दिव्य रूप. अधिक मास हा पुरुषोत्तम भगवानाला समर्पित मानला जातो, म्हणून या मंदिराला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. गोदावरीच्या पवित्र किनारी, गोदावरी म्हणजे दक्षिणेची गंगा होय, जिच्या काठावर अनेक ऋषींनी तपश्चर्या केली, अनेक संतांनी भक्तीचा दीप प्रज्वलित केला. अशा या पुण्य भूमीत गोदावरीच्या तीरावर पुरुषोत्तम मंदिर अत्यंत शांत आणि प्रसन्न वातावरणात उभे आहे. सकाळच्या वेळी नदीकाठावर वाहणारा मंद वारा, घुमणारा शंखनाद आणि मंदिरातील आरती मनाला अक्षरशः भक्तिरसास न्हावून टाकते. हे मंदिर प्राचीन हेमाडपंथी स्थापत्य कलेची आठवण करून देते. दगडी बांधकाम, सुंदर कोरीव काम आणि मंदिरातील गोड शांतता भाविकांना एका वेगळ्याच आध्यात्मिक विश्वात घेऊन जाते. मंदिराच्या गाभाऱ्यात विराजमान असलेली भगवान पुरुषोत्तमाची मूर्ती अत्यंत तेजस्वी आणि आकर्षक आहे. भाविक सांगतात, या मूर्तीसमोर उभे राहिल्यावर मनातील चिंता आपोआप विरघळतात. अधिक मास आला की पुरुषोत्तमपुरीचे रूपच बदलून जाते. संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणाने भारून जाते. राज्यभरातून नव्हे तर देशभराच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त येथे दर्शनासाठी येतात. एक महिनाभर येथे मोठी यात्रा भरते. कीर्तन, प्रवचन, हरिनाम सप्ताह, भजन, दिंड्या, पालख्या यांचे आगमन या ठिकाणी होते. श्रद्धा आणि चमत्कार संपूर्ण परिसर भक्तिभावात न्हावून निघतो. स्थानिक भाविकांच्या मते येथे मनोभावे प्रार्थना केल्यास भगवान पुरुषोत्तम भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात. अनेक भक्त येथे नवस बोलतात आणि नवस पूर्ण झाल्यावर पुन्हा दर्शनासाठी येतात, म्हणून या देवस्थानास जागृत पुरुषोत्तम देवस्थान असे म्हणतात. काहीच्या मते गोदावरीत स्नान करून मंदिरात दर्शन घेतल्यास विशेष पुण्य प्राप्त होते. बांधकामाशिवाय अधिक मासाशिवाय रामनवमी, गोकुळाष्टमी, एकादशी, कार्तिकी महोत्सव असे उत्सव येथे मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जातात. रात्रीच्या वेळी मंदिरातील दीपोत्सव पाहताना जणू स्वर्गच पृथ्वीवर अवतरला आहे असे वाटते.
बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात आहे. माजलगाव पासून साधारणतः 25 किलोमीटर अंतरावर हे पवित्र देवस्थान वसलेले आहे. रस्त्याने येथे सहज पोहोचता येते. इथे वाहनांची चांगल्या पद्धतीने अधिक मासामध्ये वर्दळ असते, म्हणून आपण या ठिकाणी सहज पोहोचू शकतो. अधिक मासाच्या काळात विशेष व्यवस्था देखील केली जाते. सायंकाळच्या वेळी गोदावरीच्या तीरावर उभे राहून जेव्हा मंदिरातील आरतीचा आवाज कानावर पडतो, तेव्हा मन नकळत शांत होते. घंटानाद, आरती आणि नदीच्या लाटांचा मधुर आवाज, हा अनुभव शब्दात सांगता येणार नाही. मित्रांनो, महाराष्ट्राच्या भूमीत दडलेले हे अद्वितीय देवस्थान फक्त एक मंदिर नाही, तर भक्तीचा अखंड वाहणारा झरा आहे. गोदावरीच्या तीरावर वसलेले भारतातील एकमेव पुरुषोत्तम मंदिर आजही लाखो भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. तुम्हाला कधी संधी मिळाली तर आयुष्यात एकदा तरी श्री क्षेत्र पुरुषोत्तमपुरी येथे नक्की भेट द्या. आपण हा व्हिडिओ कुठून पाहत आहात कमेंट मध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.